नमस्कार, मी सुभाष भांडे. आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. मावळ न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत. भोयरे गावच्या सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांचा नुकताच आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल कामशेत येथे जाहीर सत्कार करण्यात आला. माजी सभापती सुवर्णा कुंभार, माजी सरपंच जनाबाई पवार, माजी सरपंच सारिका घोलप, माजी सरपंच सारिका शिंदे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन कामशेत येथील नायगाव येथील मंगल कार्यालयामध्ये सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांचा यथोचित गौरव केला. नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात केलेली विकास कामे आणि ग्रामीण भागातील सुखसुविधा पुरवण्यामध्ये आघाडीचे कार्य केल्याबद्दल सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांचा आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानिमित्ताने कामशेत येथील नायगावच्या मंगल कार्यालयात सर्वपक्षीय मान्यवरांनी सरपंच वर्षा भोईरकर यांचा गौरव केला. यावेळी माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी सभापती गुलाबकाका म्हाळसकर, माजी सभापती राजाराम शिंदे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, किसान संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गणेश भेगडे, भाजपचे निवडणूक प्रमुख रवींद्र आप्पा भेगडे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. कामशेत येथे वर्षा अमोल भोईरकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वपक्षीय मान्यवरांच्या वतीने त्यांचा गौरव झाला. नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने वर्षा अमोल भोईरकर या भोयरेच्या सरपंचांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानिमित्ताने मावळमधील सर्वपक्षीय नेत्यांनी नायगाव येथील मंगल कार्यालयामध्ये सर्व महिला पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आदर्श सरपंच वर्षा भोईरकर यांचा सन्मान केला. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यासंबंधीच्या विविध अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडे सोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज. धन्यवाद.